महाराष्ट्रातील लोकप्रिय डिजिटल शो इंडियाज गॉट लेटेंट या शोच्या 18व्या भागावर वाद निर्माण झाला आहे. या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाच्या पालकांबद्दल अश्लील टिप्पणी करण्यात आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र सायबर सेलने या संदर्भात यूट्यूबला पत्र पाठवून संपूर्ण शो हटवण्याची मागणी केली आहे. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. इंडियाज गॉट लेटेंट हा एक वेब शो आहे जो विनोदी आणि प्रतिभावान स्पर्धकांना संधी देतो. मात्र 18व्या भागात प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि स्टँडअप कॉमेडियन समय रैना यांच्या काही कलाकारांनी केलेल्या वक्तव्यावर टीका होत आहे. या शोमध्ये एका स्पर्धकाच्या पालकांबाबत अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली, ज्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र सायबर सेलने तातडीने हस्तक्षेप करून यूट्यूबला पत्र पाठवले. या पत्रात इंडियाज गॉट लेटेंट या संपूर्ण शोचे सर्व एपिसोड यूट्यूबवरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय या शोशी संबंधित 30 व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. मंत्रालयाच्या निर्देशानंतर यूट्यूबने वादग्रस्त 18वा भाग तातडीने ब्लॉक केला आहे. मात्र यावर संपूर्ण बंदी घालावी का याबाबत अजून निर्णय झालेला नाही. या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि इतर आरोपींना समन्स पाठवले आहेत. या प्रकरणावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोक या शोवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी देखील करत आहेत. इंडियाज गॉट लेटेंट या शोवरील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. आक्षेपार्ह मजकुरामुळे डिजिटल माध्यमांवरील जबाबदारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यूट्यूबची पुढील भूमिका काय असेल आणि महाराष्ट्र सायबर सेल, महिला आयोग या प्रकरणात कोणते पुढचे पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा.